ज्यावेळेला आमची सालपे कुटुंबाची सत्ता आली, म्हणजे युवकांची आघाडी सत्ता आली, त्यावेळेला ही आपण अस्तित्वात आणलं. शोभकरण म्हणजे आपण हे दगडी बांधकाम, साईडला बॅरिगेट वगैरे सगळं आपण हे सालपे कुटुंबाने आणलं. दिगंबर गंगाराम सालकर. आता प्रभाग काम म्हणजे जे आता तुम्ही आता हे इलेक्शन स्थानिक रहिवाचं इलेक्शन चालू आहे, त्यामुळे प्रभाग 2 मध्ये हा सिद्धार्थनगर हा प्रभाग 2 मध्ये येतो, निमा हा 3 मध्ये येतो. यामध्ये आता विलिंगन झाल्यामुळे आता प्रभाग सेपरेट झाले सगळे. यामध्ये आता समस्या आता भरपूर आहेत अशा. या समस्या हा युवकांची आघाडी करून ह्या पार केलेल्या आहेत समस्या. आज ही कमानी बघताय तुम्ही, हा कमानी कोल्हापूरची अशी कमानी आहे जी सिद्धार्थनगरला कमानी आहे पंचगंगा घाटापाशी, तशीच ही कमानी आता आपण कमानी अस्तित्व आणलेली आहे आपण आता. त्यानंतर कमानी बसून गेला असा समोर आपला बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे, जिथं जी लोखंडी बॅरेगेट होता, जसं तिच्यापाशी जे महाराज बाबासाहेब आंबेडकर पुतळा कोण म्हणायचं नाही, असं ती बाहेर एक गंजलेलं बॅरेगेट, त्यानंतर मला सांगतो काय कुत्रे वगैरे हाकायची, हे असं बॅरेगेट स्वच्छता होती. ज्यावेळेला आमची सालपे कुटुंबाची सत्ता आली, म्हणजे युवकांची आघाडी सत्ता आली, त्यावेळेला ही आपण अस्तित्वात आणलं. शोभकरण म्हणजे आपण हे दगडी बांधकाम, साईडला बॅरिगेट वगैरे सगळं आपण हे सालपे कुटुंबानेच आणलं आणि युवकांच्या आघाडीनेच आणलं. या माध्यमातून विकास काम झालेले आहे.